मित्रांनो, कसे आहात सर्व? तर चला आज आपण बनवूया पास्ता. सर्वप्रथम आपण पास्त्याला लागणारा रेड सॉस बनवूया. तर त्याच्यासाठी मी इन्ग्रेडियंट्स घेऊन ठेवलेले आहे. ते लागणारा आपण ओनियन घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे आहे आपली कढई. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. जस्ट मध्ये आपण पहिले टोमॅटो आणि कांदा त्याचं करून थोडंसं भाजून घेऊ. तर 2 ते 3 मिनटाला आपण असं भाजून घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करू ओनियन. एवढं लक्षात ठेवा की जास्त त्याला भाजायचं नाही. ओनियन आणि टोमॅटो हे ब्लॅक नाही झालं पाहिजे, जास्त भाजले नाही पाहिजे. एक 40 to 50% त्याला आपण भाजायचं की ज्याच्याने त्या सॉसला रेड कलर येईल आपल्याला. ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, याच्यामध्ये ओनियन टोमॅटो जाळणार नाही आपले. आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो केचप. हा सॉस बऱ्यापैकी झालेला आहे. आता आपण ह्याला थंड होण्यासाठी ना एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मित्रांनो, आपण सॉस तर बनवला आहे. आता तर थोडा थंड झाला की आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करू. ओके, तोपर्यंत आपण बॉईल करूया आता पास्ता. तुम्हाला कोणता पास्ता आवडतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणता सॉस तुम्हाला बनवायचा आहे त्याबद्दलसुद्धा सांगा. आपण तो सॉस बनवण्याचा प्रयत्न करू. आणि मला तर मायक्रोनी पास्ता आवडतो. तर चलो फिर मी पहिले बॉईल करत आहे मायक्रोनी पास्ता. चला, पास्त्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे. पण सर्वप्रथम मित्रांनो, पाणी पूर्ण बॉईल झाल्याशिवाय त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा नाही. आणि आता उकळलेलं आहे मित्रांनो, पास्ता टाकूया. कमीत कमी पास्ता बॉईल व्हायला 5 ते 10 मिनटं लागतात. आणि 1 ते 2 मिनटं पास्ताला मिक्स करायचं, कारण की ज्याच्याने तो पास्ता खाली चिकटणार नाही. ग्राइंड करून झालेला आहे आपला. तसा आपला पास्ता पण बॉईल झालेला आहे. त्याच्यामध्ये ऑइल ॲड करू, म्हणजे ज्याच्याने पास्ता चिटकत नाही एकमेकांना. ओके, त्याच्यानंतर आपण ऑइल टाकूया. आपण टाकायचं गार्लिक. तर तुम्हाला चॉप करायचं चॉप टाकू शकता, पण थोडं स्मॅश केलं का बन गार्लिक खूप छान लागतं. नक्की ट्राय करू बघा तुम्ही एकदा. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आणि ओनियनची पेस्ट केलेली आपण. आता ह्याच्यामध्ये टाकायचं शेजवान चटणी, जी मार्केटमध्ये चीनची मिळते, ती शेजवान टाकायची. त्याच्याने अजून छान चव येते. मित्रांनो, मला आवडतं म्हणून धनिया पावडर, एव्हरेस्ट चिकन मसाला आणि सीझनिंग पावडर आणि चवीनुसार सॉल्ट. त्याला मिक्स कर. तुम्ही बघू शकता की खाली चिकटतं आहे. थोडंसं पाणी ॲड करू त्याच्यामध्ये.
अजून यम्मी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये मिल्क ॲड करू. आणि बघू शकता मित्रांनो, छान असा कलर आला याला. हा आपला झाला पास्ता टोमॅटो सॉस. ओके, आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पास्ता जो आपण केला होता. आपला मित्रांनो आता पास्ता बनवून तर रेडी आहे. पास्ता बनला तर टेस्ट तर करणं गरजेचं आहे. आणि पास्ता गरम गरम टेस्ट करण्यामध्ये जी मजा आहे अप्रतिम. यू दिसतंय का? हां, खूप छान मित्रांनो. याच्यामध्ये थोडंसं चीज, थोडंसं कोरिएंडर टाकलं, अजून अप्रतिम, अजून ज्युसी लागतं. अरे बाई, तर नक्की तुम्ही घरी बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करता आला नक्की शेअर करा. तर चला, तुमच्याशी बोलण्याच्या नाद्यामध्ये माझा पास्ता थंड होतो आहे. थंड झालेला पास्ता छान नाही लागेल. तर हा व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि लगेच तुम्ही पास्ता बनवायला घ्या. चलो, बाय मित्रांनो.